चला या लाईन मध्ये उभे राहा. भैया चला की आपण पण लाईन मध्ये थांबूया. जमे, अरे आपण इथं काय रांगेत उभं राहायला आलोय का? म्हणजे टॅलेंट टेलिम. अरे जमीर बाळा, झेंडावंदन भैयांच्या हस्ते होणार म्हणल्यावर भैया कसे राहतील रांगेत उभे? हा ते बी आहेच म्हणा. भैया सॉरी, हा मी विसरलोच बघा. डोंट फॉरगॉट. गॉटलं का? अरे भैया लाईन मध्ये थांबा की, कार्यक्रम सुरू करूयात ना. हा हा मंडळी, आज आपल्या देशाचा 71वा स्वातंत्र्य दिन. आपल्या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या भारतभूमीसाठी लढून तिला पारतंत्र्यातून मुक्त केलं. आपल्या सातारा जिल्ह्यातले पण बरेच क्रांतिकारक या लढ्यात होते. त्यात आपले क्रांतिसिंह नाना पाटील यांची तुफान सेना होती. त्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध प्रति सरकार स्थापन करून ते आपल्या सातारा जिल्ह्यातून चालवलं जात होतं. आता आपल्या सातारचे थोरले प्रतापसिंह महाराज यांचा लढा तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. या आपल्या मातीतले देशभक्त किसनवीर आबा यांचं कार्य सुद्धा मोलाचं आहे. या आणि अशा अनेक ज्ञात अज्ञात लोकांमुळे आज आपलं स्वातंत्र्य आपण उपभोगतोय. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही परंपरा पुढे चालू ठेवली ती आपल्या भागातल्या सैन्यात भरती झालेल्या जवानांनी. आणि त्यापैकीच एक आपल्या गावातले फौजी हनुमंत फडतरे. कारगिलच्या युद्धात त्यांनी जो काय पराक्रम गाजवलाय ना, त्याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. आजचा हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते करावा अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. एक साथ सावधान, एक साथ ध्वज को सलामी देंगे. सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. एक साथ हाथ नीचे लेंगे. भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की
भैया 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 जलेबी तो खाओ। जामिया। हाँ? भैया क्यों चले गए? हाँ तब मेरे को क्या मालूम। एक काम कर, इधर का सब खत्म होने के बाद उनको तू खुद जाके जलेबी दे क्या? हाँ? हाँ जाता है। आजा 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 थांब की. काय अरे तू सांगणार होतास ना. काय ग लय होते आजा. काय लय होतंय? एका फाईटीत आउट करीन बघ. सांग लवकर. काय सांगू? ते पोरगा कोण आहे सांग की. हा हा पोरगा होय, सांगतो की. हा मग सांग की कोण आहे. अगं तू त्याला चांगले ओळखतीस. मी ओळखते. कोण? आपल्या गावातलाच आहे ना. हो एकदम चांगला मुलगा आहे. कोण आहे? कुणाच्या आद्यात नसतो, मध्यात नसतो. आपण भलं आणि आपलं काम भलं असा येऊ. होय पण कोण? तुला माहिती का, कधी कुठल्या पोरीच्या नादी लागलेलं मी तरी बघितलं नाही बाबा त्याला. जसं मला माहिती ना तसं तुझं नाव ऐकतो मी त्या तोंडून. खरंच? काय खोटं बोलतोय मी? नाही नाही, नाव सांग की त्याचं. नाव आत्ता नको, उद्या सांगतो की. आजा काय कशी तर तू काल म्हणला होतास की आज सांगणार म्हणून. कधी? नाटक करू नका जा आजा. सांग गप. अगं उद्या सांगतो म्हणजे नंतर सांगतो असं म्हणलं होतं मी. पण आता सांगायला काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काहीच नाही. पण कसं आहे, योग्य वेळ आली की सांगेन की कोण आहे तो. कवा येईल तुझी योग्य येळ? येईल येईल, लवकर येईल. तू नको लय विचार करू. जलबी का तर का नेमका कोण असेल यो पोरगा?